घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये देव्हारा ऋषिकेश जानकीच्या कडे येताच आता ऋषिकेशला देव्हाऱ्यामधील खूप मोठे भूतकाळातील गुपित उलगडणार आहे. ऋषिकेशच्या आईचे वडील म्हणजेच आता ऋषिकेशचे आजोबा यांच्याबद्दलचं खूप महत्त्वाचं सत्य ऋषिकेशच्या समोर तर उलगडणार आहेच, पण याच देव्हाऱ्यामध्ये असलेले पार्वती आईचे ऐवज एक नाही दोन नाही तब्बल 3 दागिने, त्याचप्रमाणे अजून 2 मोठ्या गोष्टी आणि भूतकाळामधला खूप मोठा वारसा. आता ह्या भूतकाळामधला ऋषिकेशकडे असलेला हा वारसा काय असतो आणि या वारशामुळे आता मुळशी गावावरती ऋषिकेश कसं राज्य करणार असतो हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. इकडे सौमित्र नानांना सांगायला येतो की तुमचा मुलगा ऋषिकेश हा पुन्हा एकदा जिंकलेला आहे. या सगळ्यामध्ये ऋषिकेश दादाने पुन्हा एकदा तुमचं नाव रोशन केलंय. कितीही झालं तरी ऋषिकेश दादा या सगळ्यामध्ये तुम्हाला कधीही तुमची मान खाली करू देणार नाही. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्ही ऋषिकेश दादाला या सगळ्यामध्ये का असा दुजाभाव दिलात, का त्याच्या बाबतीत असं वागलात, ही गोष्ट मला कळलीच पाहिजे. नाना आता सौमित्रला इतकंच सांगतात, माझा नाईलाज होता, पण या नाईलाज असण्यास मागे जे कारण आहे ते सगळं कारण मी तुला सांगेन. पण त्याआधी सध्या मला असं वाटतं की तू ऋषिकेशची मदत करायला पाहिजेस. सगळ्यात महत्त्वाची ऋषिकेशची मदत ही करायची की तो देव्हारा त्याच्याकडे द्यायचा. यावरती सौमित्र म्हणतो, नाना मी तुम्हाला तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय. हा देव्हारा फक्त ऋषिकेश दादाकडे नेल्यावरती काय होणार आहे? मला खरंच कळत नाहीये की तुम्ही ऋषिकेश दादाला सिरियसली फक्त देव्हारा देताय. यावरती नाना म्हणतात, सौमित्र तुला जे सांगितले ना ते कळ. या सगळ्यामध्ये देव्हारा देव काढून ठेव आणि पूर्णपणे देव्हारा घेऊन तू ऋषिकेशकडे जा आणि ऋषिकेशला माझा एकच निरोप दे. त्याला निरोप दे की हा देव्हाऱ्याचं शुद्धीकरण करून घे आणि मगच देव्हारा वापरायला घे. हा माझा निरोप नक्की त्याला दे. आता या सगळ्यामध्ये नानांना त्या देव्हाऱ्यामध्ये असलेला एक छोटं कबर्ड, ज्याला नानांनी नंबरचं लॉक लावलंय आणि त्या लॉकचा पासवर्ड फक्त आणि फक्त ऋषिकेशला माहिती असतो. कारण ऋषिकेशला नानांनी सांगितलेलं असतं की माझी जे काही असे कोडवर्डमध्ये पासवर्ड असतील त्याचा पासवर्ड हा असणार आहे. त्यामुळे ऋषिकेशला त्या कोडचा पासवर्ड माहिती असतो आणि त्यामुळे नानांनी त्याला सांगितलेलं असतं, ऋषिकेशकडे निरोप दिलेला असतो ऋषिकेशसाठी सौमित्रकडे की हा देव्हारा स्वच्छ शुद्धीकरण करून घे. त्याचा प्रत्येक कानाकोपऱ्यात शुद्धीकरण करून मगच हा देव्हारा वापरात काढ. आता त्या देव्हाऱ्याला असतं ते म्हणजे लॉक. ते लॉक साधं नसून नंबर लॉक असतं. बाकी कुणालाही या नंबरचं कोडिंग माहिती नसतं, पण ऋषिकेशला जे कोडिंग प्रत्येक लॉकला लावलेलं असतं तेच याला आहे हे ऋषिकेशला माहिती असतं. त्यामुळे आता इकडे देव्हारा घेऊन ज्या वेळेला सौमित्र जायला लागतो त्यावेळेला आजी इकडे ऐश्वर्याला सांगायला येते. आजी ऐश्वर्याला सांगायला येते, हे बघ या घरातले देव निघाले, तू इथेच बस. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये एक एक करत तो सौमित्र सगळ्या गोष्टी घेऊन जाईल आणि तू इथेच बसशील. ऐश्वर्या विचार करते, नानांनी देव्हारा का न्यायला सांगितलं असेल? म्हणजे त्यातले देव तिकडे नेल्यामुळे कदाचित त्यांची भरभराट होईल असं नानांना वाटत असेल. नाही नाही, आत्ताच्या आत्ता जाऊन मला ते देव काढून घेतले पाहिजेत. आजी म्हणते, जा तो रिकामा देवारा जाऊ दे, त्यातले देव आपले आहेत ते ठेव, घरातली लक्ष्मी निघून जाईल. मग ऐश्वर्या तनतन करत बाहेर. इकडे तोपर्यंत सुमित्रा सांगायला लागते, आई हे बघ तू आता माझे काही कान भरू नको. यावरती आजी म्हणते, अगं देवारा घेऊन सौमित्रला नानाने तिकडे पाठवलंय. यावरती सुमित्रा म्हणते, हो कारण देव्हारा त्यांनी ऋषिकेशच्याच नावावरती केलेला आहे ना. यावरती आजी म्हणते, तुला कळतंय का? अगं देव्हाऱ्यातले देव परंपरेने इकडे चालले, देव सोन्याचे चांदीचे आहेत आणि त्यांची अशी भिकार अवस्था. या सगळ्यामध्ये त्यांनी देव विकून खाल्ले तर वंशपरंपरागत आत्तापर्यंत रणदिव्यांच्या घराचे देव विकले तर. यावरती सुमित्रा म्हणते, आई उगाचच काहीतरी बोलू नकोस, कारण या सगळ्यामध्ये ऋषिकेश जानक कधीही असं करणार नाहीत. यावरती ऐश्वर्या येते आणि ठीक आहे जाऊ दे, पण ना जर देव विकले गेले ना किंवा देव या घरातून निघून गेले तर खूप मोठा अपशकुन होईल. या घरातली सगळी लक्ष्मी निघून जाईल बघा. मला वाटते नानाने सांगितलंय की देव्हारा
देव्हारा हा ऋषिकेशच्या इकडे आहे. मग देव कसे? देव तर आपल्या इथे राहिले पाहिजेत ना. बघा तुम्हाला जे वाटतंय ते, नाहीतर तुम्हाला वाटेल उद्या ऐश्वर्या असं बोलते आणि तसं बोलते. त्यामुळे तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करा आणि ठरवा काय करायचं ते. यावरती मग मात्र आता इकडे सुमित्रा म्हणते, हे बघ मला काही त्यातलं कळत नाही, नानांना विचारा आणि नानांना सांगा. यावरती सुमित्राला आजी म्हणते, ठीक आहे तुला जे करायचं ते कर, पण या सगळ्यामध्ये देव गेले तर आपल्या घरची लक्ष्मी जाईल. यावरती आजी म्हणते, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि असं म्हटल्यावरती सौमित्र तिकडे ये आणि तो सांगायला लागतो, कुणीही काहीही बोलायची गरज नाहीये. देव कुठेही जाणार नाहीयेत. तुमचे सोन्या चांदीचे देव इथेच ठेवा. नानांनी फक्त देव्हारा न्यायला सांगितलेला आहे, तो देव्हारा घेऊन मी चाललेलो आहे. असं म्हणत आता इकडे सौमित्र या सगळ्यांना आता बरोबर खडे बोल सुनावतो आणि सुमित्राला सांगतो, जे नानांनी मृत्यूपत्रात लिहिलंय ना तेच घेऊन चाललोय. त्यामुळे इतकं वाईट वाटण्याचं आई काही कारण नाहीये. सुमित्रा म्हणते, मला का वाईट वाटेल? यावरती आता इकडे अवंतिका म्हणते, सिरियसली म्हणजे ती ऐश्वर्या तुम्हाला सांगते की देव आता जानकी वहिनी विकतील आणि तुम्ही विश्वास ठेवता? यावरती आता मात्र इकडे सांगायला लागतो सौमित्र, जाऊ दे अवंतिका, कसं आहे ना, डोळ्यावरती पट्टी बांधलेल्या माणसाला उठवणं हे फार कठीण जातं. त्यामुळे या सगळ्यामध्ये आपण काही न बोललेलंच बरं. असं म्हणत आता इकडे तो लगेचच या सगळ्यामध्ये विषय बंद करतो. तोपर्यंत जानकी ऋषिकेशनी रेंटने भाड्यावरती एक छोटंसं घर घेतलेलं असतं. त्या घरामध्ये मोजक्याच वस्तू ठेवलेल्या असतात आणि या सगळ्या वस्तूंनी घर सजवलेलं असतं. ऋषिकेश म्हणतो, काय मालकीणबाई, कसं वाटलं आपलं छोटंसं घर? यावरती जानकी सांगते, घर तर खूपच छान आहे. आपलं घर छान सजले, पण कमी आहे ते देवघराची. आपल्या इथे एक छोटासा देव्हारा पाहिजे, तर देव पाहिजे, त्याशिवाय घराला घरपण नाही. आणि हे बोलत असताना चमत्कार व्हावा तशा पद्धतीने तिकडे आता देव्हारा घेऊन सौमित्र आणि अवंतिकाची धूमधडाक्यात एंट्री होते. तो देव्हारा आता मात्र इकडे घरामध्ये आणला जातो. देव्हाऱ्याचं ते लॉक या सगळ्यामध्ये ऋषिकेश पाहतच बसतो आणि त्यावरती जानकीला पण आश्चर्याचा धक्का बसतो. जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी तुम्ही? यावरती ऋषिकेश पाठ फिरवतो आणि त्यावरती जानकी म्हणते, सौमित्र भाऊजी या ना. सौमित्र आतमध्ये येतो. सौमित्र आल्यावरती आता इकडे गुलाब त्याला इथे घेऊन आलेला असतो, कारण ऋषिकेशचं नवीन घर हे काही सौमित्राला माहिती नसतं. त्यानंतर सौमित्र सांगतो की नानांनी या सगळ्यामध्ये हा देव्हारा दिलाय. इकडे आता अवंतिका येऊन जानकीला मिठी मारते आणि नाना बरे होत आलेले आहेत. नाना थोडेफार बरे होत आहेत आणि या सगळ्यामध्ये आता तुमच्यापर्यंत देव्हारा पाठवलाय. यावरती जानकीला खूप आनंद होतो. जानकी सांगते, म्हणजे नाना बरे झाले? ओवी म्हणते, नाना बरे झाले काका? यावरती सौमित्र सांगतो, थोडे थोडे बरे झालेत आणि जानकी वहिनी तुला लवकरच न्याय मिळेल. नानांना मी विचारलेलं आहे. नानांना विचारलं की या सगळ्यामध्ये तुम्ही जानकी वहिनीला का असं दूर लोटलत किंवा जानकी वहिनीला या सगळ्यामध्ये का ब्लेम केलात? त्यावरती आता नाना मला म्हटलेत की मी सगळं सांगेन. इकडे आता ऋषिकेश, जानकी आणि ओवी सगळ्यांना आनंद होतो, कारण नाना शुद्धीवरती आलेले असतात. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, पण सौमित्र, नानांची तब्येत बरी आहे ना? यावरती सौमित्र म्हणतो, हो दादा, त्यांची काळजी करू नकोस, पण नानांनी तुझ्यासाठी निरोप दिलाय. त्यावरती ऋषिकेश म्हणतो, निरोप? कसला निरोप? यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, जे काही सत्य आहे ते नाना उलगडतील. मी नानांना बरंचसं काही विचारलं. नाना म्हटले, सध्या ही वेळ नाहीये. मृत्यूपत्राबद्दल पण विचारलं. त्यांनी सांगितलं, जे मृत्यूपत्रामध्ये आहे तो देव्हारा तो ऋषिकेशला नेऊन दे, याच्यामुळे त्याला नक्की मदत होईल. आता ऋषिकेश, जानकी विचार करायला लागतात की देव्हाऱ्या मदत कसली होईल? त्यावरती आता इकडे सौमित्र सांगायला लागतो, मला माहित नाही, पण नानांनी मला सांगितलं की अशी अशी मदत होईल म्हणून. आणि सौमित्र फ्लॅशबॅकमध्ये जात नानांचं बोलणं डिक्टो ऋषिकेशला ऐकवतो. तो सांगतो की नाना मला म्हटले, हा देव्हाऱ्याच्या रूपाने ऋषिकेशची आई त्याच्या पाठीशी कायम उभी राहील. ऋषिकेशला सांग, हा त्याच्या आईचा देव्हारा आहे. या देव्हाऱ्याचा कानाकोपरा स्वच्छ अभिषेक करून धुवून घे, स्वच्छ त्याची शुद्धीकरण कर आणि त्यावरती तुझे देवांचं स्थापना कर. स्थापना केल्यावरती इकडे तुझ्या आईचा आशीर्वाद तुला मिळेल. हे म्हटल्यावरती नानांचं शेवटचं वाक्य की देव्हाऱ्याला पूर्ण सगळे खण शुद्ध करून घे, हे वाक्य ऋषिकेशला प्रकर्षाने सौमित्र सांगतो
आणि मग सौमित्र आणि अवंतिका सगळं डिटेलमध्ये सांगून आता निघतात। सौमित्र सांगायला लागतो, दादा तुम्हाला माहिती आहे तू देव्हाऱ्याची नीट काळजी घेशील, तू आधी याचं शुद्धीकरण कर, नानांनी सांगितल्याप्रमाणे कर, आम्ही येतो। असं म्हटल्यावरती आता जानकी ऋषिकेश आपल्या छोट्याशा घरामध्ये त्या देव्हाऱ्याची स्थापना करतात। देव्हाऱ्याची स्थापना करून नानांनी का बरं असं सांगितलं असेल की शुद्धीकरण करायला पाहिजे। आता इकडे ऋषिकेश नमस्कार करतो आणि आता इकडे जानकी म्हणते, नानांनी जे काही सांगितले ना की या सगळ्यामुळे आपल्याला मदतच होईल, तर याच्यामध्ये काहीतरी गूढ दडलंय। नानांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र देव्हाऱ्याचं पूजन करून घ्या, देव्हाऱ्याला या सगळ्या बाजूनी शुद्धीकरण करा। असं म्हटल्यावर ती ऋषिकेश शुद्धीकरण करण्यासाठी आता मग देव्हारा उलगडणार। तेवढ्यात जानकी म्हणते, एक काम करूया, तुम्ही जेवण जेवून घ्या। असं म्हणत दोघ जण जेवायला बसतात। देव्हारा आता मात्र समोर ठेवला जातो आणि शुद्धीकरणासाठी ऋषिकेश सांगतो, मी गोमूत्र आणतो आणि त्यानंतर आपण उद्या सकाळी शुद्धीकरण करूया। असं म्हटल्यावर ती जानकी सांगते, पण याला ना लॉक आहे एका ठिकाणी आणि ह्या ठिकाणी लॉक असल्यामुळे आपण हे लॉक कसं खोलणार। यावरती ऋषिकेश म्हणतो, सोपं आहे ग जानकी, प्रत्येक नानांनी आतापर्यंत जे कोडिंगचं असं लॉक लावलंय ना त्याचा एकच त्यांनी पासवर्ड ठेवलेला आहे आणि तो पासवर्ड म्हणजे माझी बर्थ डेट। माझी बर्थ डेट ही त्याची पासवर्ड आहे आणि ही गोष्ट फक्त नाना आणि मला दोघांनाच माहिती आहे। त्यामुळे मला अजूनही थोडासा डाऊट वाटतोय की नानांनी माझ्याकडे हा देव्हारा सुपूर्द केलाय, यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे। काय कारण आहे मला खरंच माहित नाहीये। जानकी म्हणते, ठीक आहे ना, तुम्ही आता उद्या सकाळी देव्हाऱ्याचं लॉक खोला आणि या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण आता सगळ्या पाहून घेऊया। असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो, हो जानकी, तू जसं म्हणतेस ना तसंच होणार आहे। मला आता माझ्या आईचा आशीर्वाद मिळणार आहे। नक्कीच या क्षणामध्ये काहीतरी असणार जे माझ्या आईने माझ्यासाठी ठेवलेलं आहे आणि ते माझ्यासाठी खूप अनमोल असणार आहे। नक्कीच आता आपले चांगले दिवस येणार, कारण आईचा आशीर्वाद मिळणार। असं म्हणत ऋषिकेश खूप एक्सायटेड असतो। दुसऱ्या दिवशी ब्राह्मणांना घेऊन आता ऋषिकेश जानकी तो देव्हारा उलगडणार असतात। पण त्या रात्री जानकी ऋषिकेशला सांगते, ज्या ठिकाणी आपण देव्हारा ठेवायचा आहे ती जागा साफ करूया, ते लॉक उघडूया आणि नंतर आपण उद्या सकाळी शुद्धीकरणासाठी ब्राह्मणांना बोलवूया। असं ठरतं आणि दोघ जण देव्हारा उघडायला घेत। आता इकडे देव्हाऱ्याची साफसफाई केली जाते। देव्हारा खूप पुरातन असतो, त्यामुळे आता ऋषिकेश ठरवतो की याला काही कलर वगैरे करून घेऊया। म्हणून आता देव्हारा घरामधील एका कोपऱ्यात ठेवला जातो। त्याच वेळेला त्याला असलेलं लॉक हे आता उलगडलं जातं। लॉकचं कोडिंग ऋषिकेश आपल्या बर्थ डेटनी उलगडतो आणि काय चमत्कार, त्याच्यामधून निघालेल्या 3 गोष्टी, एक असतं वर्तमानपत्र खूप जुनं, दुसरे असते दागिन्यांचं गाठोडं आणि तिसरे असतात जमिनीचे पेपर। आता या सगळ्यामध्ये जानकी ऋषिकेश हे पाहून आश्चर्यचकित होतात। जानकी दागिन्यांचं ते घेते आणि हा मिळाला मला पार्वती आईंचा आशीर्वाद। यावरती ऋषिकेश म्हणतो, खरं सांगायचं तर माझ्या आईने माझ्यासाठी बरंच काही ठेवलेलं आहे। हे कागदपत्र बघ जानकी, या कागदपत्रामध्ये गावामधल्या खूप मोठ्या जमिनीचे कागदपत्र आहे ते, म्हणजे आतापर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की हे जमीन कुणाच्या नावावरती आहे। पण ही जमीन माझे आजोबा म्हणजे माझ्या आईचे वडील यांच्या नावावरती आहे आणि ते कागदपत्र इथे आहेत। वारसा हक्काने ती जमीन माझी होणार असं याच्यावरती म्हटलेलं आहे, पण आतापर्यंत हे मला दाखवण्यात नव्हतं आलं। आता काय ह्याचं उत्तर फक्त नाना देऊ शकतात। जानकी, आपले दिवस पलटले। जमिनीचा अर्धा हिस्सा आपल्या म्हणजे गावामधल्या जवळजवळ अर्धा जमिनीचा हिस्सा आपल्याकडे आहे, कारण वर्तमानपत्रामधली न्यूज वाचता पार्वती आईंचे वडील हे या पूर्ण गावाचे पाटील असतात। पाटलांच्या अधिपत्याखाली असलेली ही जमीन पार्वती आणि आता ओघानेच ऋषिकेशकडे आलेली असते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्वतीचे जुने दागिने, पारंपरिक अँटिक असलेले दागिने हे आता पारंपरिक चालत आलेले ते जानकीला मिळतात। एक एक करत 3 गोष्टी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावामध्ये असलेली पाटीलकी ही आता जानकी म्हणजे जानकीच्या ऋषिकेशच्या आजोबांची आणि त्यानंतर त्यांच्या नातवाला मिळावी, हे ते प्रमाणपत्र। या सगळ्यामुळे आता ऋषिकेशचे एका क्षणात दिवस पालटतात। आता या सगळ्यामुळे देव्हाऱ्यातील एक वर्तमानपत्र
ऋषिकेशच्या आजोबांचं सत्य उलगडतं. पार्वती आई ही खूप मोठ्या घरंदाज घराण्याची मुलगी होती, हे सत्य उलगडतं. वर्तमानपत्राच्या नुसार आता इकडे पार्वती आईच्या वडिलांचा म्हणजेच ऋषिकेशच्या आजोबांचा वारस खऱ्या अर्थाने ऋषिकेश हे सत्य उलगडतं. गावातील अर्धी अधिक जमीन ऋषिकेशची हे सत्य उलगडतं. अँटिक असलेले दागिने, पारंपरिक सोने, मोती, हिरे, माणिक सगळ्यांनी जडलेले दागिने जानकीच्या हातात आलेले आहेत. एका देव्हाऱ्याने नानांनी क्षणात चित्र बदललंय. आता या सगळ्याच्या जोरावरती ऋषिकेश जानकी आपल्या सेफ्टीचा नक्कीच विचार करणार हे नानांना माहिती असतं आणि नानांनी एका क्षणात बाजी पलटलेली असते. घराबाहेर पडलेले ऋषिकेश जानकी आता सुमित्रा कंपनी विकत घेण्याची ऐपत ठेवू शकतात आणि ज्या कंपनी ज्या जागेवरती उभी आहे ती जागा ऋषिकेशची आहे. या सगळ्यामुळे मालिकेतली समीकरणं तर बदललेत, पण मालिकेतली नाती कशी बदलणार? सुमित्रा आता या सगळ्यामध्ये काय करणार? सुमित्राच्या हाताकडून सगळं निघून गेलेलं आहे आणि आता सुमित्रा या सगळ्यामध्ये नाती बदलत पुन्हा एकदा यांच्या पायाशी येणार का? आणि पायाशी आल्यावरती ऋषिकेशने माफ करावं का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा.